दंडवत प्रणाम. मायबापो, देवी देवताचे तुम्ही फोटो पाहिले तर देवी देवताच्या फोटोमध्ये देवी देवतांना अनेक हात दाखवलेले असतात. 4 हात, कोणाला 6 हात, कोणाला अनेक हात, देवीला तर अनेक हात दाखवलेले आहेत. तर खरंच नेमक्या किती हात आहेत देवाला, किती भुजा आहेत देवाला, परमेश्वराला किती भुजा आहेत, तर त्या किती भुजा आहेत याची माहिती परमेश्वरानं 13व्या अध्यायात दिली. श्रीकृष्ण महाराज म्हणले, अर्जुना सर्वता पाणिपादम तत् सर्वतोक्षी शिरोमुखम. परमेश्वराला जो अव्यक्त स्थितीत निराकार आहे, तो निराकार निर्गुण आहे, परंतु त्याचा तो सगळीकडून हाताचं काम करतो. कुठून बी आता इथून जर परमेश्वराला वाटलं की गंगा नदीतलं पाणी आणायचं तर तरीही आणू शकतात. एवढे लांब हात जाऊ शकतात त्याची. तर त्या सगळीकडून त्याला काय हाताचं काम करू शकतात. ते सर्वता पाणीपादमचं पायाचं काम सर्वीकडून करतात. सर्वीकडून अनंत हस्ते कमलावर आणि देशी घेशील देता किती दो कराने, असं कवी म्हणतो. त्याप्रमाणे अनंत हस्ते परमेश्वर. म्हणजे परमेश्वराचं स्वरूप अनंत हाताचं काम करू शकते, अनंत पायाचं काम करू शकते. म्हणजे सर्वता सगळीकडून सर्वता पाणीपादम तत् सर्वतोक्षी शिरोमुखम. आणि सगळीकडतो आपल्याला मागून दिसत नाही, परमेश्वराला सगळीकडून दिसते. सर्वतोक्षी शिरोमुख, सर्वतोश्रुती बोलो, सगळीकडून ऐकू येते. सगळं त्याचं शरीरच शरीरालाच कान आहेत त्याचे. सगळं शरीरच ऐकू शकतं, सगळं स्वरूपच ऐकू शकतं. सर्वता पाणीपादम तत् सर्वतोक्षी शिरोमुखम. सर्वता पाणीपादम तत् सर्वतोक्षी शिरोमुखम. सर्वतोम श्रुतिमो लोके सर्व मावृत्ती तिष्ठती. सर्वेंद्रिय, पण कशात परमेश्वर? सर्वेंद्रिय गुणाभासम. तर गुण नाही तर परमेश्वराला गुणाचा आभास आहे. सर्वेंद्रिय गुणाभासम, सर्वेंद्रिय विवर्जितम, आणि कोणताही इंद्रिय नाही. सर्वेंद्रिय विवर्जितम, आसक्तम सर्वभूतैव, आणि सगळ्या भक्ती अनासक्त आहेत. आसक्तम सर्वभूत आणि निर्गुणम गुणभ, तरीही निर्गुण आहेत आणि गुणाचे भोक्ते आहेत. बहिरंताची भूताना माणसाच्या भूताच्या शरीरात आतून बाहेरून ते भरलेले आहेत. बहिरंताची भूताना मचरम चरेयचं, आणि सूक्ष्मत्वात तद्व्ययम दूरस्थम चांतिकेचं. आणि सूक्ष्म आहेत आणि तुमच्या दूर बी आहेत, अनंत कोटीवर दूर येतं, आणि जवळ बी आहे. दूरस्थम चांतिकेचं. तर अविभक्तमचे भूतेषु विभक्त मी होतीस्तन भूत भरतूच तज्ञेयम ग्रसिष्णू प्रभुष्णूचे. तर सर्व प्राणीमात्राचे भरण पोषण करणारे आहेत आणि संहार बी करणारे परमेश्वरच आहेत. परमेश्वर माया जरी संहार करीत असेल तरी संहार हे परमेश्वराच्या मतानुसार, परमेश्वराच्या प्रवृत्तीनुसार होत असतो. म्हणजे सर्व स्तुती बोलोके सर्व सर्वेंद्रिय गुणाभासम सर्वेंद्रिय विवर्जितम आसक्तम सर्व भूतैव निर्गुणम गुणभक्तुचे. बहिरंतचे भूताना मचलम चरयचे सूक्ष्मत्वात तज्ञम दूरस्थम चांती आविभक्तमचे भूतेषु युक्तमेव चिस्त भूत भरतृच तज्ञम ग्रसिष्ठ प्रमे. आणि ज्योतिष्यामपि तो जो प्रकाशापेक्षा प्रकाश, ज्योतिष्यामपि तज्ज्योती, आणि स्तमस परमुच्यते, आणि अंधाराहून अंधार, ज्योतीहून प्रकाशाहून ज्योतिष्याम ज्योती स्तमस परमुच्यते. न्यायम ज्ञानम ज्ञेयम ज्ञानगम्यम हृदय सर्वस्व वितिष्ठम. आणि ज्ञानी येतं, ते बुद्ध येतं, आणि बौद्ध आहे त्याचं म्हणजे शरीर, त्याचं कार्य काय आहे? सगळं जगाचं उद्धारण करणे. कारण सर्व शक्तियुक्तता आहे त्याच्याजवळ. आणि स्वरूप कसं आहे? बुधानंद, म्हणजे ज्ञानी असून आनंदी आहे. आणि स्वरूप कसं आहे? मायायुक्त, केवळ मायानं युक्त आहे. तर असं आहे. तर दूरस्थम चांती, तुमच्या हृदय
विष्टितम, सगळ्याच्या हृदयात परमेश्वर आहेत मायबापो. त्यामुळं तुमच्या हृदयात परमेश्वर आहेत, म्हणून परमेश्वरा तुमच्या हृदयात दुसरं काही न ठेवता, कचरा न भरता परमेश्वर आहेतच, पण त्याच परमेश्वराची प्रतिष्ठा करा. परमेश्वराचं त्याच परमेश्वराचं चिंतन करा, स्मरण करा आणि आपलं भलं करून घ्या मायबापो, अशी विनंती करतो. आणि दुसरी एक विनंती करतो ती म्हणजे आपल्याला सबस्क्राईबची फार कमी पडलेली आहे. आपल्याला 1000 सबस्क्रायबर पाहिजे, त्याच्यानंतर पाहिजे नाही एक बी, पण 1000 पाहिजेत. 1000 आता 300-350 झालेले, तर 1000पर्यंत कसं तरी नेऊन घाला मायबापो. आणि सबस्क्राईब करा, शेअर करा आणि लाईक करा अशी विनंती करतो. आणि इथंच थांबतो. दंडोत प्रणाम, दंडोत प्रणाम, दंडोत.